नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज ओल्ड डेकोरेट आलते आपल्याकडे. ह्याला एकाने सीट कवर स्टेअरिंग करून बाकी शो आयटम बसवायचे होते आणि इकडे हे वेन्यू पण आलते. वेन्यूचं पण कसं माहिती आहे का, सीट कवरची ऑर्डर होती, त्यामुळे मला सीट कवर लॅमिनेशन स्टेअरिंग कवर हे पण त्याला काम करायचं होतं. मग पहिला एकाने रमजान भाऊन छोटू भाऊ वेन्यूचं काम चालू केलं. मग सीट कवर आहे का नाही, रमजान भाऊ खाचा बिचा पाडून सीट कवर फिटिंग करायला. आणि हे बघा क्रिएटिव्हने घेतले एकदम स्पोर्ट्स कलरमध्ये आहे का नाही सीट कवर. मग सीट कवरसाठी आहे का नाही सीटा पहिला साईडला काढून ठेवलं पहिला. मग त्यानंतर स्टेअरिंग कवर शिवायला बसूया म्हटलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की छोटू भाऊ आणि रमजान भाऊ सीट कवर स्पेशलिस्ट पहिला वेन्यू सीट कवर मारून घ्यालते. हे बघा हे रमजान सीट कवर फिटिंग केलं आणि छोटू बॉन जास्त 19-20 आहे का फिटिंगमध्ये. सुट्टी नव्हतं बकेट फिटिंगमध्ये एकदम बकेट फिटिंग येते. मग आता वेन्यूचं बऱ्यापैकी सगळं काम आवडलेलं. मग सीटा सगळं फिटिंग करून घेतलं मस्तपैकी ड्रिल बिल लावून ओके. मग सगळं सीटा एक नंबरमध्ये सगळं ड्रिलनं आवळून घेतल्या. आणि इकडे बघा की सीट कवर फिटिंग केल्यानंतर कसला लुक येते आणि त्यात त्यांनी घेतलेलं ओरिजिनल पॅटर्न. त्यामुळे सीटा बघा एकदम कसं VIP लुक दिसल्यात. सुट्टी नाट जो एकदम खतरनाक फिटिंग झालं की नाही, कसलं वांड लुक यायला की नाही. त्यात त्यांनी इंटर करायला घेतल्या. त्यामुळे की नाही सीटाचं लुक असलं खतरनाक दिसायला आणि प्रीमियम दिसायला की नाही ना तो खोळाच हो. मग त्यानंतर फक्त राहिले आता क्रिएटर सीट कवर. मग रमजान भाऊ की नाही मस्त खाचा बिचा मारून आहे की नाही एक नंबरमध्ये की नाही छोटू बोर रमजान दोघं आहे की नाही लागलेले क्रिएटर सीट कवर फिटिंग करायला. आणि त्यात आमचा नईम भाऊ पण त्यांना मदत करायला. तेवढंच कसं बारीकमध्ये मदत झाली की लवकर जरा काम फास्ट आवडते हो. आणि हे बघा सीट कवर फिटिंग झाली. मग पहिला काय केलं माहिती का, पुढच्या दोन्ही सीटा एक नंबरमध्ये की नाही आवळून घेतल्या. आणि कसलं लुक यायला वेळ खतरनाक आहे की नाही. मग त्यानंतर की नाही दाखवते बघा क्रिएटर सीट कवर पण हे बघा कसलं खतरनाक झालं की नाही. आणि त्यात तुम्ही घेतलं टॅन कलर. त्यामुळे आतला इंटरेस्टला खतरनाक सांगतो एकदम स्पोर्ट लुकमध्ये. दादानं म्हणून पटलं ना एवढं स्पोर्ट लुक कसं येईल आपल्या गाडीला म्हणून. हे बघा की कसलं फिटिंग झाले ते काय कसलं वांडूला गेलं नाही. मग त्यानंतर आहे की नाही व्हेन्यू पण आवडली आणि क्रिएटर पण आवडली. त्यानंतर आहे की नाही दोन्ही गाड्या आवडल्या. इकडे सगळं मटेरियल बाहेर पडले, सगळं मटेरियल आत घेतलं आणि डायरेक्ट तराट घरला सुटलो बघा. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.